तर नमस्कार मंडळी, काय मग कसे आहात? बरे आहेत ना? तर मंडळी बरेच असायला हवेत. तर आपण आलो आता आपल्या गावात शिमग्याला. तर काल शेवटचा होम झाला, तर आता पालखी आपल्या गावात जाणार आहे. तर आपण बघूया, आपल्या साणेवर आता पालखी आहे, ती मंदिरामध्ये जाईल. त्यानंतर आपण गावामध्ये जाऊ सोबत पालखीच्या. तर बघूया, जाऊया साणेवर आता काय चालू आहे. तर सर्व लोक येतात आपल्या गावातले आता साणेवर पालखी गावात नेण्यासाठी. तर जाऊया साणेवर. म्हणजे आपण आता साणेवर आलो आहे. साणेवर येथे देवळामध्ये पालखीचे देव काढून ठेवले होते. तर रात्रपाळी होती. त्यानंतर आता हे देव आहेत ते पालखीमध्ये ठेवत आहेत. त्यानंतर आपण मंदिरात जाऊ. मंदिराच्या नंतरला घरी पण जाणार आहोत. तर जाऊया पालखीसोबत. आता देव आता पालखीमध्ये ठेवत आहेत. दिला काय मंदिरामध्ये नेतोय. तर मंदिरामध्ये महादेवाची पिंडी ठेवून आपण पालखी घेऊन परत गावामध्ये जाणार आहोत. तर आजपासून आपल्या गावामध्ये पालखी येते प्रत्येक घरोघरी. तर जाऊया आता पालखीसोबत. तर शिमगोत्सवचा दिवस आज आपल्या गावामध्ये आता चालू होईल. तर म्हणजे आपण आता मंदिरामध्ये आलो आहे. तर मंदिरामध्ये पिंडी ठेवायची आता महादेवाची. महादेवाची पिंडी आता इथे देवळामध्ये आता ठेवलेली आहे.
महादेवाची पिंडी आपण मंदिरामध्ये ठेवून आलो. त्यानंतर पालखी येते आता आपल्या गावामध्ये. तर आपण बघतोय आपल्या गावातील सर्व लोक पाठवून येत आहेत. तरी पालखी पण पुढे गेले. तर म्हणजे आपल्या पाठीच्या सोबतच्या घरी आता पालखी येते. तर मंडळी बघतोय की आपल्या मागच्या घरातून पालखी आता आपल्या घरी आली. तर बरेच लोक आहेत या पालखीसोबत आपल्या गावात येईल. तर आपल्या घरी आल्यावर पप्पांनी आणि दादांनी आपली ही पालखी खांद्यावर घेतली. तर मंडळी कोकणातलं सर्वात मोठं सुख ना तर शिमग्याची पालखी खांद्यावर घेणं हाच आहे. तर आपल्या कोकणामध्ये बरेच उत्सव सण आणि आपल्या परंपरा आहेत ज्या कायम आठवणीत राहतात. तर अशा प्रकारे आज शिमग्याची पालखी आपल्या घरी आली. चला तर मंडळी अशा प्रकारे आज आपल्या गावातील ग्रामदेवतेची पालखी आज आपल्या घरी येऊन दर्शन देऊन गेली. तर बाहेर जाताना दादाने आणि मी आपली पालखी स्वतः खांद्यावर घेतली. तर मंडळी ह्या शिमग्याच्या सणाचे काही क्षण आपण या व्हिडिओच्या माध्यमात अनुभवणार आहोत. तर आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल करा. त्यानंतरला आपले येणारे व्हिडिओ सर्वात आधी आपल्याला मिळतील.
पालखी आपल्या घरी इथे आणलेली आहे. तर आपल्या घरून नंतरला तर आपल्या वाडीमध्ये जाऊ आपण पालखीसोबत. आपण आता पालखीला हार घालतो इथे. आपल्याकडून पालखी आता प्रतीकदाच्या घरी आले. तर पहिली आपलीच वाडी होती, तर अण्णांनी आणि प्रतीकदांनी पालखी घेतलेली आहे. तर मंडळी बघतो आपण प्रतीकदाच्या घरी आलोय. तर ते आपले संकासूर पण आहेत, तयार झालेत. म्हणजे आपल्याला मजा येणार आहे. तर आपण गावामध्ये जाऊ तेव्हा संकासूर आपल्या पालखीसोबत असणारच आहेत. तर हा दिवस बघण्यासाठी खूप चांगला वाटेल. तर आपण बघूया सर. आपण 2-3 वर्ष बघतोय तर म्हणजे बघतोय आपल्या पालखीसोबत आपले संकासूर सुद्धा आले.
मंडळी ह्या शिमग्याच्या दिवशी तर आपल्या गावात आपली देवाची पालखी फिरण्यासाठी साधारण 4 दिवसाचा कालावधी लागला. तर नेहमी जास्त होतो, तर आता कमी दिवसात आपण ही पालखी पूर्ण आपल्या गावात फिरवली आहे. तर खूप मजा आली, कारण आपल्या गावातील मुंबईला राहणारे किंवा नोकरीधंद्यासाठी बाहेर असणारे कोकणवासी सर्व या सुट्ट्यांमध्ये, सणांमध्ये, उत्सवांमध्ये गावाला येतात. तर त्यामध्ये गाव एकदम भरून येतं, गजबजून राहतं. तर मंडळी आता पालखी माझ्या मामाच्या घरी आली. तर हे माझे मामा आहेत. तर मामा पण मुंबईला असतात, तर शिमग्यासाठी, गणपतीसाठी मामा गावाला येतात. तर हे मामाचं घर. तर मंडळी ह्या अशा सणांमध्ये ना बराच मित्रपरिवार मला भेटला. तर तो सुट्ट्यांमध्ये म्हणजे शिमग्याला, मे महिन्यात आणि गणपती असो, तर तो मित्रपरिवार सर्व मिळत असतो. आणि मित्र एकदा भेटले ना तर बरं वाटतं. तर हा माझ्या मोठ्या मामाचा मुलगा आहे, तो पण आता शिमग्यामध्ये गावाला आला आहे तर पालखीसाठी. तर आता मोठ्या मामाच्या घरी पण पालखी गेली. तर अशाच सणांमध्ये आपल्याला गावातले खूप सारे लोक भेटले एकाच वेळी, एकाच दिवशी. असे खूप सारे गावकरी भेटतात. तर तीच मजा असते आपल्या कोकणामध्ये कोणत्याच सणांना, उत्सवांना. चला तर म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपल्या गावातील ग्रामदेवतेची पालखी आपल्या घरी आली होती. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? त्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल करा. त्यानंतरला आपले पुढचे येणारे व्हिडिओज सर्वात आधी आपल्याला मिळतील. धन्यवाद.